Never thought that I would find someone that I can't resist. This might be as close to heaven as I will ever get. अगं तुला कसं वाटतंय मग इथं काम करताना? नाही भारी वाटतंय मला. घेऊ का म्हणजे तेच ऑर्डर आहे आमची इथे आम्ही दिलेली ऑर्डर आहे. आंबोळी खूप बेस्ट आहे. इथं काय आय लव छोटे मालक लिहिलेले. तर आता सावंतवाडी आम्ही हायवेला लागलोय गोव्यालाच. आता सावंतवाडी किती सेंट्रल कोल्हापूर 180 किलोमीटर दाखवतोय. गणेश मोबाईल घेतला ना. तर आता आम्ही सावंतवाडीजवळ थांबलो आहे नाश्त्यासाठी. आता इथं थोडं नाश्ता करू आणि एक गाडी आपली CNG साठी लाईन लावलेली, तर त्यांना आता वेळ लागणारच तिथे. चला मग आता इथं सावंतवाडी महाराष्ट्रामध्ये आले. चेकपोस्टमध्ये चेकपोस्टला का गाडी काय चेक झाली नाही आपली, असं पण काय झाले असते तरी काही नाही. कांतीसने पोहे आणि इथं आकाश सर बघा इथं सुद्धा काम करू लागले रस्त्यात बसून. वर्क फ्रॉम गोवा. अगं तुला कसं वाटतंय मग इथं काम करताना? नाही भारी वाटतंय मला. भारी वाटतंय. हां इथंच असं रोज करतील तू? तर इथं आता बाकीच्या गाडीतले मेंबर आलेले आमचे, जे की मागं राहिले होते ते आता आलेले. आता ते आता ऑर्डर करताय विथ सूरज, जो की नेहमी सांगत असतो मोबाईल वापरू नका, आता पण मोबाईलमध्ये बिझी आहे. मी आंबोली चटणी मागवली. आता आंबोली रोटी काय माहिती आहे. आंबोली चटणी म्हणता बोलतो. छान आहे का? घेऊ का म्हणजे घेऊ का म्हणजे तेच ऑर्डर आहे. घेऊ का म्हणजे तेच ऑर्डर आहे आमची इथे आम्ही दिलेली ऑर्डर आहे. ना आंबोली चटणी आवडली आहे त्यामुळं तेच रिपीट ऑर्डर केलेली सगळ्यांनी. त्यांचा फायदा झाला की आम्हाला ट्राय करावं लागला आधी, यांना डायरेक्ट चांगला आयटम भेटला. आम्हाला 1-2 हे करावं लागलं आधी. आंबोळी खूप बेस्ट आहे. तेच म्हणतो नारळाचीच आहे, कोकण आहे ना. पत्रावाडी आहे का पत्रापूर? पत्रावाडीच वाटतं. चीज हॅट. तर आता इथं आम्ही घाटामध्ये लागलोय आंबोलीच्या. एवढं मस्त घनदाट जंगल आहे इथे खूप. आणि हे आता इथं गाण्याच्या भेंड्या खेळत आहे सगळेजण. नावाच्या भेंड्या खेळत आहेत सगळे. आणि हे झाड बघा किती मोठे उंच आहे, किती खोड पाहिजे किती उंच आहे. जाईल का बोला. आता इथं आम्ही घाटामध्ये लागलोय आंबोलीच्या. एवढं मस्त घनदाट जंगल आहे इथे खूप. मी गाडी चालव. क्या करना ये स्टार्टिंग से निमुड़े तन गोरा जो किया नारी जाए निमुड़े मन मेरा क्या करना ऐसा बस झालं. ना भाए पिया को तन गोरा क्या करना. राहिलं. आमच्या अरे ना करना. अरे
क्या चुप रहूं दिल में मेरे आज क्या मध्ये भारी आवाज त्याला माईक आहे ना हम जाएंगे चुटकी भर तुम दूसरों अपनी मांग जरा भर दो क्या हो किसने देखा सब कुछ कर लो सोने दो बरसाते कितनी है गाते पास आओ गले से लगा लो के मानता नहीं वो दिल है के मानता नहीं ए बेकरारी क्यों हो रही है जानता ही नहीं ओ दिल है कि मानता नहीं दिल है काय पुढे काय हो आलं नाही, ना. आठवलं. आलं ना. नाही वाटते आलं ना. हो हो हवाओं में बहेंगे गलाओं में रहेंगे तू बरखा मेरी मैं तेरा बादल पिया पुढे आहे का जो तेरे ना हुए तो किसी के ना रहेंगे दीवानी तू मेरी मैं तेरा पागल पिया हजारों मैं किसी को तकदीर ऐसी मिली है एक रांझा और हीर जैसी नहीं रे पल भर के जीरे पर नहीं तो यारों को सुन यारोच आहे ना ते यारो पल भर के झील पर लगता है आजकल कल और अपना आएगा पुढे घे पुढं अमोल कडा आहे त्या कोकण कडा हे वॉटरफॉल पाय वर हे इथे हे बाजूला इथं हा चेक काय आंबोली मोहब्बत है दीवानगी की हद तक दीवाना मुझे बना दो ना दीवानगी की हद तक ऐ सनम मुझसे पूछो कितनी चाहत हुई है ऐ सनम मुझसे पूछो कितनी चाहत हुई है मुझे तुमसे मोहब्बत है दीवानगी की हद तक गाणं दुखन हसते कस कस बघतय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात बसलय डवलात न खुद खुद हंसते गालात डिंग 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 तेरे इश्क की बापरे दीवानगी सर पे म्हटलंय का म्हणते आज तूने क्या किया ये क्या हुआ दिल डिंग डांग डिंग सगळं चांगलं आहे अर्ली मॉर्निंग चलो ठेवा कुठेतरी गाडी लावा अरे काही घ्यायचा काय कांदे भाजी नको भजे घेतो का काय काम आहे मग नॉर्मल आहे काय बरं काय घ्यायचंय जाऊन काय घ्यायचं पहिले घाला गणेश अमित राहू दे आता आम्ही आता वर चाललोय इथं गाडी लावली इथं आंबोली धबधबा आहे वरती आंबोली वॉटरफॉल Natural beauty, what it's all about. Tell us something to me, can't figure it out. I never thought that I would find someone that I can't resist. This might be as close to heaven as I will ever get. I see perfection and a heart of gold. Always got my attention, beautiful soul. तर असा आंबोलीचा वॉटरफॉल आहे इथे मस्त जो की इथं हायवेलाच आहे घाटामध्ये रोडलाच लागते मस्त छान असा दिसतोय वॉटरफॉल मी पण जाऊ का सर बोली घाटामध्ये
आंबोली वॉटरफॉल, नाव पण त्याचं आंबोली वॉटरफॉलच आहे, बघण्यासारखं आणि यायला वर चढायला पण सोपं आहे, जास्त काही अवघड नाही एवढं, कोणी पण सहज चढू शकते इथे. आता आमचं जेवण झालेलं आहे इथं कोल्हापूरच्या पुढं साताराच्या अलीकडं आम्ही जेवायला थांबलो. जवळजवळ आम्हाला इथे 4:30 वाजले यायला कोल्हापूरहून, आपलं गोव्याहून. त्या पुढं जो घाट लागतो तिथं खूप खराब रस्ता आहे, त्यामुळं खूप वेळ लागतो येण्यासाठी. आणि पुणे बँगलोर हायवेचं पण काम चालू आहे, मुंबई बँगलोर हायवे जो आहे त्याचं पण काम चालू असल्यामुळं गाडी खूप स्लो चालते स्पीड ब्रेकरमध्ये. आता इथून पुढं रस्ता चांगला आहे तर मग जाऊ, अजून किती वेळ लागतो काही सांगता येत नाही. आता इथून सातारा मार्गे चाललो आहे आम्ही, सातारा फलटणहून मग बारामती जाऊन नगरहून आपलं संभाजीनगर, असं आहे आमचं शेड्यूल. आणि सध्या तर मी ड्रायव्हिंग करू लागलो आहे एकटा, बाकीचे आता नंतर चालवतील पुढं, बघू तिथपर्यंत होईल तिथपर्यंत करू आपण ड्रायव्हिंग. आणि इथं हॉटेल सापडलं आम्हाला जय मल्हार म्हणून, आता जय मल्हार नाव आहे इथं. काय आय लव छोटे मालक लिहिलेलं आहे, तर असं आहे मग. आणि ही गाडी बघा आपली, ही अमोल सरांची गाडी एकदम नवीन, त्याला सीट कवर पण काढले नाही अजून त्यांनी आणि टाकले पण नाही, ओरिजिनलच सीट कवर आहे, त्यामुळं अजून मस्त दिसते. जेवण करून आले आता. कसं झालं जेवण मग? थोडी छान झालं. थोडी तब्येत थोडी आता प्रवासामुळं थोडं हे झालो आहे. तर आम्ही सगळ्यांचं झालं आहे जेवण, बाकीच्यांचं पण. तर आता आम्ही इथं नगरजवळ दौंडमध्ये आलो आहे आणि इथं जवळपास आता एक गाडी मागे राहिली आहे तर तिच्यासाठी थांबलेलं आहे आता. 257 किलोमीटर झाले आहे जवळजवळ दौंडपर्यंत, गोवा टू दौंड. आणि गाडीने किती 24.8चं ॲव्हरेज दिलं आहे सध्या. काही ठिकाणी 16चं पण दिलं आहे, काही ठिकाणी तर 11-12चं दिलं आहे. आंबोली घाटामध्ये तर 12-11चं ॲव्हरेज.